मार्गदर्शन आपल्याला देवदूत आदरणीय ओमप्रकाशजी शेटे साहेब या ठिकाणी करतील आणि इथंच आपला हा निषेध मोर्चा संपल। सर्वांनी शांततेत आल्या मार्गे शांततेत आपण या ठिकाणी याचा एक शब्द मागे घेतो, शांततेत जा, कधीच प्रश्न द्यायचंय काय करायचं करा। भारत माता की वंदे मातरम। जय श्रीराम, जय श्रीराम। बऱ्याच जणांना वाटलं असेल मी इथं माते भडकावायला आलोय, हिंदू धर्माचं मातं ठिकाणावर करायला आलोय, जे पूर्णतः मी काल हा हल्ला झाल्याच्या नंतर संपर्कात होतो। माझा पहिला प्रश्न हा पडला त्यांना की तुम्ही काय अशा हातावर हात देऊन का बसला होता? ते म्हणले साहेब ते संघटितून आले। मग माझ्या मनात प्रश्न पडला की संबंधित व्यक्तीचं नाव इस्माईल, अरे त्याची स्माईल 32 फोडून करायला पाहिजे होती। लक्षात ज्याला ज्या भाषेत उत्तर कळतं त्याला त्या भाषेत उत्तर द्यावं लागतं। मी माहिती घेतल्याच्या नंतर मला एक जण सांगतो की साहेब कैकाडी समाजाच्या मुलाबरोबर त्यांनी भांडणं केले होते। बर, पुन्हा उंटेवारीमध्ये ह्याच्याबरोबर भांडणं केले ते ह्या समाजाच्या आत मला लाज वाटली पाहिजे, हिंदू समाजाचं नाव आलं पाहिजे, कैकाडी समाज वगैरे हे समाज आला नाही पाहिजे। एखाद्या समाजावरती हा हल्ला नसतो। मी कधीही सांगत असतो की हिंदू समाज, हिंदू धर्म, आम्ही धार्मिक आहेत, धर्मांध नाही आहेत। लक्षात घ्या, धार्मिक ह्या शब्दाचा अर्थ सहिष्णू आहेत। माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे, ही घटना उलटी घ्या बरं। सगळ्यात आधी कोण टपका माहिती का? जे यांना मदत करतात आपले बाटगे। लक्षात घ्या, मी कधीही टाकाला जाऊन तांब्या लपवणारा नाहीये। मी छाती ठोकपणे सांगत असतो की मी हिंदू यस। आम्ही आमचं काम करत असताना मान देखील वर करत नाही। हिंदू धर्मामध्ये आम्हाला शिकवण आहे, आम्ही कधी कुणावरती अतिक्रमण आक्रमण करत नाही। परंतु सनातन हिंदू धर्माची संस्कृती गेले किती हजारो आक्रमण झाले, परंतु हिंदू आहे तिथं चांगल्या पद्धतीनं जगतो। इतर समाजाला देखील आम्ही एकत्र घेऊन जगतोय, हा इतिहास आहे। दुर्दैवाने या मधल्या काळामध्ये तुम्हाला माहितच नाही विश्वल्ली किती पेरली चालली आहे। मी पुराव्याशिवाय बोलणार नाही, लक्षात घ्या। माझं पोलिसांना आव्हान आहे, 2-2, 3-3, 4-4 केस। अरे महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डेंजरस ऍक्टिव्हिटी खाली याला कधीच उचलून टाकायला पाहिजे होतं, ही घटना घडली नसती। एमपीडी लागायला पाहिजे होता। मला इथल्या तुम्ही सगळेजण नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे, बघा याची गुंटेवारी वगैरे गेली असं आधी बुलडोजर फिरवा त्याच्यावर, इलिगल असेल तर हे ऐवत असेल तर पहिल्यांदा बुलडोजर फिरवा, तर आम्हाला सगळ्याला शांती होईल। लक्षात घ्या, यांच्यावरती उपाय एकच आहे, लक्षात घ्या। आणि माझी विनंती, ज्याला भाईचाराच्या गोष्टी कळतात ना, आमच्या एखाद्या हिंदूने चुकून मुस्लिम बांधवावरती जर हल्ला केला, त्याला समजून सांगायला 1000 जण असतात आणि 2000 जण त्याच्याबरोबर विरोधात सामील असतात। असं तुमचं काय दिसत नाही बाबा? भाईचारा काय एकाच बाजून निभवायचा का? माझा कुणाला विरोध नाहीये, गोष्ट धर्मावर नाही, पण तुम्ही धर्माशिवाय जगत नाही, धर्मावर आणल्याशिवाय राहत नाहीत। मी माहिती घेतली, सीसीटीव्ही चेक करा, 12 वर्षाचा पोरगा येऊन 10-20 मोटरसायकली पाडतो। अरे लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्याला। हा इतिहास आजपासून नाहीये, पहिल्यापासून इतिहास आहे। आम्ही झोपेचं सोंग घेतो, एक जण येतो मला चूक करतो, साहेब जाऊ द्या ना, पोराकडून चूक झाली। अरे पोरगे ते कुणीकडे दुसऱ्याकडे जातो, पाय चोपतो, एवढ्या वेळेस जाऊ द्या, हे होता कामा नाही। लक्षात घ्या, तुम्हाला जर भाईचारा निभवायचा असेल तर दोन्ही बाजूने यायला पाहिजे। लक्षात घ्या, तुम्ही झोप येतात, जरा इतिहासाचे पानं चाळा। काल परवाच्या बातम्या बघा, गुलजार राजा नावाची पात्रूरला ट्रस्ट आहे, फक्त 5 कोटी रुपये त्यांनी वाईट दाखवले, 5 कोटी 150 कोटी रुपये इथल्या विविध गतवादी आणि दहशतवादी ऍक्टिव्हिटीसाठी पैसा इकडे येतोय। आम्ही झोपीचा सोंग घेणार का? आमच्यासारखी 4-2 माणसं बोलल्याच्या नंतर तुम्ही त्याचं जणू काही पूर्ण गुत्त घेतलंय, अशा पद्धतीची भावना। आता अंबोरे साहेबांनी नेटमूरच्या घटनेचा हे केला, उल्लेख केला। एक साधी माळकरी असलेल्या महिलेला तुम्ही मारता, लाज वाटली पाहिजे। आणि त्यावेळेस काही ज्यांना मतं हवी आहेत ती माणसं एकत्र येऊन ते निपटायचा प्रयत्न करतात। माझं मत आहे, मतं तुम्हाला आमची नको हवेत का? आणि त्याच्यापेक्षा 1000 पटीने आमची मतं आहेत ना, तुम्हाला ह्या आमच्या मताची किंमत नाही। त्याचं कारण आहे की आपल्या समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये जातीवरती राजकारण आलं। मला काल कोणीतरी सांगितलं
मला कोणीतरी सांगितलं काल गोष्टी समाजाची. अरे समाज हा उल्लेख आला नाही पाहिजे. हा हिंदू धर्मावरती हल्ला आहे असा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही एक आहेत असा कधीच होऊ शकत नाही, लक्षात घ्या. आणि झोपीचं सोंग पूर्णतः बंद करा. घटना नेकरूरला घडली, घटना दिंडूरला बाजार उठवण्याचा प्रयत्न केला. मी तिथं खंबीर आहे म्हणून मी आतापर्यंत कुणाला इन्व्हॉल्व केलं नाही. त्याचं कारण आहे जिथल्या तिथं ठेचायची हिंमत माझ्याकडे ठेवतो, लक्षात घ्या. कायदा कधीही तोडत नाही, कायद्याच्या बाहेर बोलत नाही. एमपीडीए त्याला लागतो. यापूर्वीची एफआयआर चेक करा. 15 दिवसाच्या आतमध्ये एमपीडीएचा प्रस्ताव पूर्णतः गेला पाहिजे, नाहीतर 15 दिवसाच्या नंतर आम्ही परत इथं महामोर्चा आयोजित करू, हे सांगायला इथं आलोय, लक्षात घ्या. आम्ही उपोषण बिपोषण करणार नाही. तुम्ही त्या गैरसमजात राहू नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही त्याच पद्धतीनं नंतर उत्तर देऊ. आधी कायद्याने तुम्हाला एवढी परवानगी देतोय की त्या पद्धतीनं तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा, लक्षात घ्या. या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं त्यांना कोणी मदत करत असेल तर पहिलं त्यांचा हिशोब करा, त्याशिवाय होत नाही. वडवणी बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सगळ्यात चांगली बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ यांच्या चुकीच्या पद्धतीमुळे उद्ध्वस्त होत असेल तर यांचा बंदोबस्त तुम्हाला सगळ्याला आपल्याला करावा लागेल, हे सांगण्यासाठी मी इथं आलोय, लक्षात घ्या. आज मी जाताना विनंती करतो, आज आपल्याला कुठलाही पोलीस प्रशासनाला मी काल स्वतः संपर्कात होतो. मुंबईहून सकाळी पोहोचलो, इकडं आलो. माझ्या मुंबई त्यांनी पोलिसांनी त्यावेळेला त्यांच्यावरती एफआयआर फाडला, परंतु अटक व्हायला पाहिजे होती, लक्षात घ्या. अरे आमची मुलं चुकली तर आमच्या समाजातली मोठे माणसं येऊन पोलिसांच्या समोर अशा अवलादी प्रोड्यूस करतात, हा इतिहास आहे. त्यांच्यामध्ये कोणी नाहीये का की ज्याला हे थांबवायचंय? त्या माणसांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांनी पुढे यायला पाहिजे. शांतता कमिटीची बैठक, वा. आमच्यातला कोणी दहशतवादी कारवाई करत नाही, आमच्यातला कोणी अग्रेसिव्हली भूमिका घेत नाही. आम्ही आमच्या धर्माचा अभिमान बाळगत असू, परंतु इतर जमातीचा आम्ही द्वेष करत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आमच्या पॉलिटिकल दबावाखाली येऊ नका. कुणाच्या कोण दबावाखाली आणत असतील तर त्यांची नावं एक्सपोज करा. सीडीआरची मागणी केली, सीडीआर चेक करा. आणि हे पुढे येऊ द्यायचं नसेल तर 15 दिवसाच्या आतमध्ये एसडीपीओकडे प्रस्ताव पाठवून तो कसा मान्य करून घ्यायचा हे तुमच्या हातात आहे. नाही तर 15 दिवसाच्या नंतर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, हे सांगायला मी आलो. धन्यवाद. संग्राम बायाला फोन लावला तर संग्राम बायाला म्हटलं, संग्राम बाया बीडमध्ये पुन्हा वडवणीमध्ये असा असा विषय झाला. तर बीडच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर बीडमध्ये ही जी पिलावं डायरेक्ट जे हिंदूवर आक्रमण करण्याची हिंमत करती, तर हे आक्रमण करण्याची हिंमत या राजकीय लोकांतून येते का प्रशासनाच्या जीवावर होतं का प्रशासनाचं त्यांना आतून सहकार्य, असा प्रश्न संग्राम भाईच्या बोलण्यातून त्यावेळेस आला. कारण की बीड जिल्ह्यामधली ही वडवणीची पहिली घटना नाही. बीडमध्ये सानप कुटुंबियावर हमला झाला. ब्रह्मगावला आमच्या मारुती रायाला गोमास लावण्यात आलं. त्याच्यानंतर लेखनूरला आमच्या मातेवर हात टाकण्यात आला. आष्टीमध्ये गौमास फेकण्यात आलं. माजलगावला गाईचे मुंडके सापडलेत. म्हणजे इतका मास जर बीड जिल्ह्यामध्ये आला तर हा बीड जिल्ह्यामधला मास कोणाच्या जीवावर आला याचा विचार करण्याची वेळ आता या हिंदू समाजावर आलेली आहे. दोन्ही तिन्ही जागेच्या घटनामध्ये त्याच्यामध्ये जर वड आपल्या लेखनूरची बीडची त्या 2-4 घटना पाहिल्या, त्या 2-4 घटनेमध्ये त्यांनी कारण जे तुमच्या काल वडवणीमध्ये कारण झालं की जाण्याला रस्ता नाही, त्या दृष्टिकोनातून या 3 जागी त्यांनी आतापर्यंत बांधणे केले. हिंदू समाजाचं प्रामुख्यानं सांगतो कुठेही अतिक्रमण नाही, सगळे अतिक्रमण तुमचे. आणि आमच्या आता कालचं घटनेचं मी मुद्दाम विचारलं की बाबा नेमकं भांडणं, ते म्हणे काही नाही, एक आपल्या कापड दुकान आहे, कापड दुकानाच्या बाजूला त्यांच्या मोटरसायकल लागलं, ते ग्राहकाच्या बाजूला यांचं या जायचं एरिया आहे, त्याच्यामुळं तिथे हा वाद निर्माण झाला. त्याच्यानंतर त्या दुकानात त्याच्यावरून बाकीच्या दुकानावर सुद्धा दगडफेक करण्यात आली. मग आता तुम्हाला आमच्या मोटरसायकली सहन होई नाही तर तुमचे हातगाडे सुद्धा आमच्या लाखोच्या समोरच्या दुकान आहेत आमच्या. आम्ही लाखोच्या दुकानात, त्याच्यामध्ये आमचा लाखोचा माल, आम्ही सरकारला टॅक्स भरतो, सरकारचे प्रत्येक लायसन्सचं आमच्याकडं
तुमचा काहीच उपयोग नाही आमच्या भारत सरकारला, कसलाच नाही. तुम्हाला आम्ही उरावर कोण घ्यायचं? जर आमचं सहन होत नसेल तर तुमचं आम्हाला कदापि या वडवणीमधल्या सगळ्या बांधवांना मी सांगतो, नुसतं टाळ्या वाजून काही होणार नाही मित्रांनो. जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत काही खरं नाही. यायचे हातगाडे कोणाच्या जीवावर आहे? तुमच्या आमच्या जीवावर आहे. आपल्या पोराला म्हणा ते धंदे चालू करा. आपले पोरं 15-20 हजाराच्या नोकरीसाठी मरतेत, ते दिवसासाठी 1000 रुपये कमवून जातेत. मी तर प्रत्येक हिंदूच्या मुलांना आवाहन करतो, जे ते धंदे करते ते तुम्ही करा. आपला पैसा आपल्याच माणसाच्या खिशात जर गेला तर तो कमीत कमी आपल्यावर हात तरी उघडायचा नाही. हा सुद्धा दृष्टिकोन तुमच्या आमच्या मनामध्ये राहायला पाहिजे. प्रशासनाला, इथल्या प्रशासनाबद्दल मला बऱ्याचशा रस्त्यानं सुद्धा फोन आलेत की बाबा यांचे गुंठेवारी जमिनीचा विषय जास्त आहे. म्हटलं भया गुंठेवारीच नाही, हा समाज जेणेकरून भारताला म्हणजे या देशाला आर्थिक किंवा इतर कोणत्या दृष्टीने नुकसान करता येईल तेच व्यवसाय लोक करतात. त्याच्यामध्ये काही नवीन असं काही नाही. तर येत्या काळामध्ये सगळ्या हिंदूंनी संघटित होऊन आज वडवणीमध्ये आता पोरं हमेशा एक अशी घोषणा देत असतील काय म्हणते हिंदू काय लाखो हिंदू काय म्हणते घोषणा लाखो हिंदू साथ में एक भाई काहीतरी असं त्याचा म्हणजे एका भावावर अन्याय जर झाला तर त्याच्यासाठी लाखो हिंदू त्याच्यासोबत. अरे एका भावावर अन्याय जर लाख हिंदू जर त्याच्यासोबत आहे तर एका भावावर अन्याय करण्याची हिंमत त्यांच्यावर येते कुठून? बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सांगतो, या बीड जिल्ह्यामधले खरंच लाज वाटायला लागले आता देवा शपथ. किती प्रकरण झाले बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमच्या छातीवर आठवून बघा. आणि पुन्हा या बीड जिल्ह्यामध्ये मला वाटतं वडवणीमध्ये इतकी जी तत्परता दिसली, आजूबाजूचे पंचक्रोशीतले गावं तर सगळा विषय असत, एकच हत्यार एक. उघड सांगतो, काय कोणाचा गुन्हा दाखल झाला काय देणं घेणं नाही, व्यवहार बंद करा याच्यासोबत, याच्यासोबत व्यवहार बंद करा. थोडं लांब जाऊन आणा लागला आणा, नाही भेटलं नका खाऊ, पण याच्यासोबत व्यवहार करा. आपलेच खातेत आपलं सगळं, पुन्हा आपल्यावर सगळी चढायची तयारी राहते. मित्रांनो येता काळ या छोट्या छोट्याच्या घटना ज्या सगळ्या बीड जिल्ह्यामध्ये चालल्या, तर मी असं म्हणेन की आपण परीक्षा देतो. परीक्षा द्यायच्या पूर्वी तुम्ही आम्ही सगळे शिकलेलो आहेत, तर आपल्याला 3 महिन्याला 4 महिन्याला अशी घटक चाचणीची परीक्षा व्हायची आपली पूर्वी. त्याच्यानंतर 6 महिन्याची परीक्षा होती, त्याच्यानंतर वार्षिक परीक्षा व्हायची. तर हे छोटे 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 जे हिंदूवर हमले चालू आहेत, छोट्या छोट्या घटना म्हणून प्रत्येक समाजाला आज या समाजावर उद्या त्या समाजावर उद्या त्या समाजाची पोरगीने उद्या एकर केसची घटना सांगतो. त्या आरामखोराच्या घरावर 3 पत्र नव्हते, 3 पत्राचं घर, त्याच्यावर टाकायला 3 पत्र नव्हते, त्याच्यावर ताटपत्री टाकलेली होती. त्या आरामखोरानं आमची बहीण नेली, तो रातोरात मुंबईला जातो कसा हो? यांच्या इथून तिथून कोणताच सांभाळायच्या लायकीचं नाही. मांडीला मांडी लावू देऊ नका. यांना जर मांडीला मांडी लावू दिली तर तुमची मांडी कापायची तयारी त्यांची 100% राहती. मित्रांनो याच्या काळामध्ये संघर्षाची वेळ आहे, हे ओळखून तुम्हाला पुढचं पाऊल हे थोडं जपूनच टाकावं लागणार. याच्यानंतर आपण जितक्या ताकदीनं जितक्या समरसतेचा विचार ठेवून कुठल्याही जातीचं, हा ठीक आहे जातीचं आता इकडे तुमच्याकडे जातीचं तेढ, त्याच्यामुळे थोडं 2 मिनिटं बोलतो थांबतो. जातीच्या तेढबद्दल म्हणतो, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या जातीचा अभिमान आहे, तुम्ही त्याला काय तुम्हाला कोणतं आरक्षण लागतं काय लागतं काय नाही, त्याच्यासाठी तुमच्या जातीपुरतं तेवढं भांडा. पण ज्यावेळेस हिंदू मुसलमान होईल, क्लिअर कट सांगतो, हिंदू मुसलमान होईल त्या दिवशी हिंदूंना संघटित झालंच पाहिजे. ज्याप्रमाणे मुसलमान संघटित होते त्याप्रमाणे हिंदू संघटित झालं पाहिजे. तुम्ही जर हिंदू म्हणून जर एक जर व्हायला लागले तर तुमच्या मागे सुद्धा हे राजकीय माणसं सुद्धा उभं राहतील. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये प्रत्येक हिंदूंनी आपली जात पात पंथ सगळे विसरून जर कोण्या हिंदूवर, हिंदू बहिणीवर कोणावर बी जर अत्याचार होण्याची वेळ जर आली किंवा झाली, वेळ तर येऊ द्यायची नाही. जर तुम्ही संघटित झाले, तुम्ही जर उत्तर देणं सुरू केलं तर वेळ पुढे भविष्यात कधीच येणार नाही, पण तुम्हाला उत्तर द्यावं लागेल.
मी रस्त्यानं ज्यावेळेस 1-2 जागी फोन लावली तर फक्त 25% म्हणे. 25% उरते 65%, बरोबर का? 75% हिंदू असताना सुद्धा तुम्ही दबून राहता. त्याचं कारण एक आहे की तुम्ही संघटित नाही. ते 10% म्हटल्यावर सर 10% तेवढं दाबायचं म्हटल्यावर लय मोठी गोष्ट झाली ना. आता मग त्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट झाली. मी तर 25% थोडं धकून घेतलं होतं, पण आता 10% म्हटल्यावर लयच अवघड झालं. तर मित्रांनो, याच्यानंतर नांगी ठेचायचं काम जर तुम्ही केलं तर आम्ही स्वाभिमानाने छाती ठोकपणे इथं एकदम असं क्लिअर कट सांगतो, एकाही हिंदूला असं वाटणार नाही की चला माझ्या मागे कोणी उभं राहिलेली एवढी मोठी ताकद प्रत्येक हिंदूच्या मागे उभं करण्याची क्षमता आमच्यामध्ये सुद्धा आहे. पोलीस बांधवांना माझी विनंती आहे की बांधवांनो, हिंदूला तुम्ही शत्रू समजू नका. काल गुन्हा दाखल झाला, मला वाटतं अजून कोणाला तरी अटक नाहीये. हेच जर गुन्हा आमच्या हिंदूच्या पोराकडून झाला असता तर तुम्ही घरानं घुसून दरवाजा तोडून त्याचकडे लाता घालून आमचे सगळे पोरं आत्महत्या टाकले असते. मग तिथं तुमची हिंमत कोण होईना. तुम्हाला जर वाटत असेल की पुढे चालून काही निजामशाही येणार आहे, तर ही निजामशाही कधी येणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हिंदूवर आतापर्यंत हिंदूंनी मुसलमानावर आपलं पोलिसावर कधी हमले केलेले नाहीत. 2014 नंतर तुमच्यावरचे जे हमले मुसलमानांचे बंद झाले ते फक्त ही सत्ता आल्यानंतरच बंद झाले. आणि या सत्तेची अंमलबजावणी करून अजून तुम्ही खाली करायला तयार नाहीत. तर मला असं वाटतं पुढील काळामध्ये आपल्याला बीड जिल्हा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयावर एक मोठा मोर्चा करण्याचं नियोजन सुद्धा आपलं चाललेलं आहे. बीडच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या घटना घडल्या या दृष्टिकोनातून. तर त्यावेळेस आपण या हत्येला साथ देसाल अशी विनंती करतो. कालचा जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे. तर यामध्ये जे भांडण करणारे किंवा चिथावणी देणारे जे कोणी असेल की ज्यामुळे 2 समाजामध्ये, 2 धर्मामध्ये, 2 जातीमध्ये वाद झालेत आणि याला वेगळं वळण लागू नये याकरता माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी काल जसं सहकार्य मला आणि माझ्या पोलीस प्रशासनाला, वरिष्ठ अधिकाऱ्यांना केले तसेच मी या पुढील सुद्धा तुमच्याकडून अपेक्षा करते. बऱ्याचदा असं होतं की मॉब जर समोर आला आणि आम्ही जर त्यांना हँडल करायला लागलो तर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ देणं शक्य होत नाही. तर यासाठी तुम्हाला जर वाटत असेल की बाबा यामध्ये तुम्हाला रिझल्ट हवा आहे किंवा जे कोण संबंधित व्यक्ती गुन्हेगार आहेत त्यांना अटक व्हावी किंवा तात्काळ कार्यवाही व्हावी, तर आम्हाला आमचे 100% देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावंच लागेल. कालच्या सहकार्याबद्दल आणि आज जो शांततेत मोर्चा आणि रास्ता रोको झाला की बऱ्याचशा गाड्या बाजूने जात होत्या. कधी गाड्यांमध्ये कोणी इमर्जन्सी पेशंट असतो, त्यांना त्रास न होऊ देता हा तुम्ही रास्ता रोको किंवा मोर्चा शांततेत पार पाडला. त्याबद्दल वडवणी पोलिसांतर्फे तसेच बीड जिल्हा पोलीस दलांतर्फे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आणि मी 100% तुम्हाला मी तुमचे जे कार्यकर्ते असतील, त्यांच्या जे कोणी नेते असतील त्यांच्या संपर्कात मी असेल. मी आपल्याला कारवाई करण्याचं आश्वासन देते. लवकरात लवकर एमपीडीए बाबतीत तुम्ही नाही मॅडम, तुमच्या हातातले नाही, पण प्रस्ताव तुम्ही करा. आमचे आहेत तर सगळे वरिष्ठ. आम्ही दिलेलं निवेदन 15 दिवसाची आपल्याला या ठिकाणी वेळ दिलेली, तोपर्यंत सगळे संत म्हणून शांत म्हणून राहतील. परंतु एमपीडीएचा प्रस्ताव 15 दिवसात नाही गेला तर वरिष्ठ आंदोलन होईल. आलेल्या रस्त्याने आता सगळ्यांनी शांततेत करा.